नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याबाबत येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. कोल्हापूर दक्षिणमधून लोकसहभागाच्या माध्यमातून पंचगंगा स्मशानभूमीसाठी 1 लाख शेणी देणार. आमदार ऋतुराज पाटील यांची घोषणा. उपक्रमासाठी सहकार्य करण्याचं केलं आवाहन. हातकणंगले तालुक्यातील मिंडचे सावर्डे इथं रिकाम्या पोत्याच्या गोदामाला आग. लाखो रुपयांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची माया कुठे हे मला माहितीये. नामदार हसन मुश्रीफांचा टोला. आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक. कोरोना बाधित मृतांचा आकडा मात्र चिंता वाढवणारा. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापुरात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे. त्यामुळे कोल्हापुरात येत्या 2 दिवसात कडक लॉकडाऊन करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून किमान 14 दिवसांसाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं सांगितलं. येत्या 2 दिवसांमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून किमान 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. 4-5 गोष्टी तात्काळ करण्याची आवश्यकता आहे की 2 दिवसांनी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल. परवा आपण निर्णय घेतला होता, परंतु गोकुळची निवडणुकीच्या बाबत नेटकर यांनी फार मोठं हे केल्यामुळं आपण तो परत घेतला. वास्तविक त्यावेळेला सांगली, सातारा, बारामती इथंही झालेला होता. तिथं काही गोकुळची निवडणूक नव्हती. परंतु त्याचा परिणाम असा झाला की संख्या आपली वाढायला लागलेली आहे आणि आपल्याकडं ऑक्सिजनच्या पेशंटची संख्या फार वाढलेली आहे. तरुण मुलं जायला लागलेली आहेत. ही फार गंभीर बाब आहे आणि माझी विनंती आहे की बाबा लक्षणं दिसताच बाहेर आलं पाहिजे. कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाचा विचार करून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून डेथ ऑडिट करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधितांवरील अंत्यसंस्कारासाठी शेणींची गरज भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लोकसहभागातून पंचगंगा स्मशानभूमीला 1 लाख शेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकट काळात गट तट पक्ष बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून या कामात सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. पंचगंगा स्मशानभूमीसाठी 1 लाख शेणी संकलित करण्याच्या उपक्रमासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघातील सर्व गावच्या सरपंचांना पत्राद्वारे आवाहन केलंय. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत शहरासह उपचारादरम्यान शहरात मृत्यू झालेल्या जिल्ह्याच्या विविध भागातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. महानगरपालिकेच्या या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमासाठी सध्या कोरोना संकट काळात शेणींचा तुटवडा जाणवतोय. सध्या शेणी पुरवठादारांकडून शेणी विकत घ्यायचं म्हटल्या तरी त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून गावागावातून शेणी संकलित करून पंचगंगा स्मशानभूमीला देणं ही काळाची गरज असल्याचं आमदार पाटील यांनी पत्रात नमूद केलंय. गावातील सर्व संस्था, तरुण मंडळं, महिला बचत गट यांच्या सहकार्यातून घरटी 5 शेणी याप्रमाणे जरी शेणी संकलित केल्या तरी मोठ्या प्रमाणात शेणी संकलित होणार असून तरुणांनी या कामात पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. आज कोरोनाच्या काळामध्ये मृत्यू झालेल्या बहुसंख्य लोकांना आज आपण पंचगंगा स्मशानभूमीमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करतो. तिथं गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेणीचा साठा हा फारसा उपलब्ध नाही आणि विकत जरी घ्यायचं म्हणलं तरी देखील त्याची उपलब्धता त्या ठिकाणी नाही. माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधल्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, या सर्व लोकांना, काही तरुण मंडळ असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये
शेणीदान उपक्रम त्या ठिकाणी आम्ही घेतोय आणि या उपक्रमामध्ये लोक सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे. आपण आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधून 1,00,000 शेणीदान कसं करता येईल याचे एक चांगले नियोजन आपण लावतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा सहभाग हा निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये येईल अशी मी अपेक्षा करतो. कुठलेही गट तट पक्ष हे बाजूला ठेवून आपण चांगल्या पद्धतीनं माणूस म्हणून लोकांना कसं मदत करता येईल ह्याच्याबद्दल त्या ठिकाणी नियोजन करूया. मला विश्वास आहे की कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधले सर्व लोक, सर्व नागरिक, आमचे सर्व सहकारी हे सगळेच या उपक्रमामध्ये सहभाग घेतील आणि चांगल्या पद्धतीनं शेणीदान कसं करता येईल याचं एक चांगलं नियोजन आपण लावाल अशी अपेक्षा आज या ठिकाणी करतो. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि सेवा इन्फोटेक यांच्या वतीनं इझी कोल्हापूर हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आलंय. नागरिकांनी या ॲपचा वापर करून बाजारपेठेत गर्दी करणं टाळावं असं आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केलं आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी सध्या निर्बंध लागू असले तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी संसर्गाला निमंत्रण देतीये. वारंवार आवाहन करूनही जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी वेळेची मर्यादा घालून सुद्धा बाजारपेठांमधली गर्दी कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेनं सेवा इन्फोटेकचे जयराज चव्हाण यांच्या सहकार्यातून इझी कोल्हापूर हे मोबाईल ॲप विकसित केलंय. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या ॲपवर शहरातील 250हून अधिक व्यावसायिकांची नोंदणी आहे. शहराच्या सर्व प्रभागांमधील व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांनी या ॲपचा वापर करून ऑनलाईन मागणी नोंदवावी असं आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी केलंय. महानगरपालिकेमार्फत एक सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आपण इझी कोल्हापूर ॲप हे डेव्हलप केलेलं आहे. या ॲपच्या माध्यमातून आपण घरबसल्या होम डिलिव्हरीद्वारे जी जीवनावश्यक वस्तू आहेत त्या मागवू शकतो. त्याच पद्धतीनं आपण प्रभाग वाईज किंवा विभागीय कार्यालय वाईज जे व्यापारी आहेत जे होम डिलिव्हरी करण्यासाठी स्वतः प्रेरित झालेले आहेत अशा व्यापाऱ्यांची आपण लिस्ट आणि नंबर असे आपण प्रसिद्ध केलेले आहेत. तर यासुद्धा गोष्टी आपण सर्व या ठिकाणी मांडलेल्या आहेत. तर नागरिकांनी घराबाहेर न पडता भाजी घेण्यासाठी असेल किंवा किराणा माल घेण्यासाठी असेल यासाठी बाहेर न पडता घरूनच त्या आम्ही जे ॲप डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपचा वापर करून डिलिव्हरी करावी, ऑनलाईन डिलिव्हरी करून घ्यावेत आणि जेणेकरून गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रसारास हातभार लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मला विकून देखील तेवढे पैसे जमा होणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर नामदार हसन मुश्रीफ यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची माया कुठे आहे हे मला चांगलं माहिती आहे असा टोला लगावला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझी संपूर्ण संपत्ती विकून एवढे पैसे मिळणार नाहीत. कदाचित मुश्रीफ यांनी अब्रू नुकसानीचा दावा जिंकला तर त्यांना हे पैसे मिळवण्यासाठी मलाच विकावं लागेल असा उपरोधिक टोला आमदार पाटील यांनी लगावला होता. आता त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांची माया कुठे आहे हे मला माहीत असल्याचा प्रतिटोला लगावलाय. आमदार चंद्रकांत पाटील यांनी गडिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीवेळी आपल्यावर केलेल्या आरोपांमुळे मी यापूर्वीच त्यांच्यावर 100 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. हा दावा न्यायालयात सुरू असल्याचंही मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलंय. नाही, परवाशी चंद्रकांत पाटलांनी मला विकून सुद्धा मी 100 कोटी देऊ शकत नाही, माझे 1 कोटी रुपये असं काय बोल. वास्तविक बदनामीचे दाव्याचे 3 प्रकार आहेत. तुम्ही प्रसारमाध्यमे विसरलेला आहे, मी विसरलो आणि चंद्रकांत दादाही विसरलेला आहे. एक आहे की गडिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माझी बदनामी केली म्हणून 100 कोटीचा फौजदारी बदनामी दावा मी डिस्ट्रिक्ट कोल्हापूर चालू आहे, तो चंद्रकांत दादा चालू आहे. ते आल्यानंतर ते काय विकून येतात का नाही ते बघू आपण. त्याची माया कुठं आहे ती मला माहिती आहे. दुसरा जो बदनामीचा दावा आहे तो मी काय म्हटलं होतं, परमवीर सिंगांनी 100 कोटीचा लेटर बॉम्ब दिल्यानंतर जी सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळं CBI चौकशी लावली आणि अनिल देशमुखांच्या घरावर छापे पडल्यानंतर मी असं म्हणालो की भारतीय जनता पक्षाची सूची समजी चाल आहे आणि भारतीय जनता पक्षाने सगळं केलेलं आहे. त्यावेळेला चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते
की CBI आणि हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे छापे पडलेले आहेत, भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही. आणि मी त्याचा उल्लेख करताना सांगितलं होतं. मग ते म्हणाले की हसन मुश्रीफवर मी बदनामी दावा दाखल करणार. मी म्हटलं विनाविलंब करा. त्यांनी काय अजून केलेलं नाही. दरम्यान कोरोनाच्या कठीण काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार राज्य सरकारवर टीका करत असल्यानं मंत्री मुश्रीफ यांनी फडणवीस यांच्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांची कानउघडणी केली आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिवाय जे भाग्यलिखित आहे तेच होतं, त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणून राजकारणात सत्ता मिळत नसते. फडणवीस यांच्या टीकेमुळे कोरोना काळात काम करणाऱ्या सर्व यंत्रणा मात्र नाउमेद होत असल्याचंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. दुसरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन करून जी दुसऱ्या लाटेची महाराष्ट्र लढायला लागलेला आहे त्याबद्दल कौतुक करतायत. मग मोदी आभासी आहेत का? काय सुप्रीम कोर्ट आभासी आहे? आता काय झालं आहे आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना, त्यांना सगळीकडे राजकारण दिसायला लागलं. नितीन गडकरी साहेब बघा कसे अतिशय निरपेक्षपणानं अतिशय चांगलं काम करतायत. आणि त्यांनी काल आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही राजकारण करू नका. आता काय, मी देवेंद्र फडणवीस अनेक वेळा सांगितलं, बाबा सटवीनं जे लिहिलं तेच होणार आहे. प्रत्येक गोष्टी कशा कधी पुन्हा येऊन असं होणार आहे काय? यायचं त्याच वेळ येणार ना. परंतु हे सारखं काय होतं, यामुळं ती सगळी यंत्रणा नामोमेद व्हायला लागलेली आहे. जे वर्षभर 1.5 वर्ष झाली, बरोबर ठीक आहे आम्ही पदाधिकारी आहोत, ती बिचारी किती डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ, नगरपालिका, सफाई कामगार, पोलीस, कधी संपणार आहे? लहान मुलांचं आपण जीवन हरवून बसलो. आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील मंत्री इचलकरंजीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. यावरही बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चांगल्या प्रकारे काम सुरू आहे, त्यामुळे आमदार आवाडे यांचं हे वक्तव्य प्रसिद्धीसाठी असल्याची टीकाही केली. मागणीच्या प्रमाणात केंद्र सरकारकडून राज्यात कोरोना लसीचा पुरवठा होत नाही. कोल्हापुरात देखील लसीचा तुटवडा भासतोय. आज पंचगंगा हॉस्पिटल इथल्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध झाल्यानंतर लस घेण्यासाठी लोकांची एकाच वेळी गर्दी झाल्यानं काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. केंद्र सरकारनं सुरुवातीला 60 वर्षावरील नागरिकांना लस उपलब्ध करून दिली. त्यानंतर आता 18 ते 45 वर्ष या वयोगटातील नागरिकांना सुद्धा लस उपलब्ध होईल असं जाहीर करण्यात आलं असलं तरी मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे. त्यामुळं एखाद्या केंद्रावर लस उपलब्ध झाल्यानंतर 45 वर्षावरील नागरिकांसह 18 ते 44 वर्षादरम्यानचे नागरिकसुद्धा गर्दी करतायत. त्यातही दुसऱ्यांदा लस घेणाऱ्यांची सुद्धा लसीकरण केंद्रावर मोठी संख्या असते. अनेक जण ऑनलाईन नोंदणी केली असल्याचं सांगत केंद्रावर गर्दी करतात. मात्र त्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल इथल्या लसीकरण केंद्रावर आज अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी लसीकरण केंद्रावरील कर्मचारी तसंच पोलिसांशी सुद्धा हुज्जत घातल्यामुळं चांगलाच गोंधळ उडाला. लसीकरणासाठी आलेल्या लोकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करायला राज्य सरकार कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं असा आरोप भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं 5 मे रोजी मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द केलं. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना समरजित सिंह घाटगे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा समाजाला मागास नाही आहे असं म्हटले तर असं काय परिस्थिती उद्भवली की गायकवाड कमिशनला वाटलं की मराठा समाज आता मागास आहे आणि ह्याच्यावर कुठंही पोटतिडकीपणाने राज्य शासनाला मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करता नाही आलं. या 2 मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाने मराठा समाजला आरक्षण रद्द केलं. हे जे 6 आयोग झाले खरं म्हटलं तर ही पायाभरणी केली काँग्रेस राष्ट्रवादीने. का 6 आयोग तुम्ही स्थापन केले? का ते रिपोर्ट रिजेक्ट नाही केले? की तुम्ही पायाभरणी केली की भविष्य काळामध्ये कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, कारण हेच रिपोर्ट परत रिफर केली जातील आणि त्याच्यामुळं समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे सगळे मुद्दे 2014चा ऑर्डिनन्स हलगर्जीपणाने कोर्टमध्ये आपले मुद्दे न मांडणं, गायकवाड आयोगाला अवैध ठरवणं, ट्रान्सलेशन न देणं आणि मागच्या 6 रिपोर्ट्सच्या बेसिसवर मी आज आरोप करत नाही
मी टेक्निकल मुद्द्यावर आज तुमच्यासमोर लोकांसमोर सिद्ध केलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं तात्काळ मागास आयोग स्थापन करावा, मराठा समाज मागास आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करावं आणि यापूर्वीच्या आयोगांनी मराठा आरक्षणासंदर्भात मांडलेल्या मुद्द्यांपेक्षा वेगळे मुद्दे घेऊन मराठा समाजाची बाजू मांडावी असे मुद्दे उपस्थित केले. ब्रेक द चेन उपक्रमांतर्गत कडक निर्बंध लागू करताना हातावरचं पोट असणाऱ्या घटकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोल्हापूर शहरातील 7,333 फेरीवाल्यांसाठी प्रत्येकी 1,500 रुपयेप्रमाणे 1,09,99,500 रुपये अनुदान राज्य सरकारकडून प्राप्त झालंय. PM स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज केलेले फेरीवाले या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. इचलकरंजी शहरामध्ये उद्या मंगळवारी 11 वाजल्यापासून ते 16 मे रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू असणार आहे. नगराध्यक्ष अलकास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इचलकरंजी शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या इचलकरंजी नगरपालिकेमध्ये संनियंत्रण समितीची मीटिंग झाली आणि या संनियंत्रण समितीच्या मीटिंगमध्ये सर्व सदस्य उपस्थित होते. उपनगराध्यक्ष तानाजी पवार, कारंडे साहेब, साळके साहेब, गोरे साहेब, गौड साहेब, शिंदे साहेब आणि आवळे साहेब, कोकणे साहेब त्या भागातली सुद्धा त्यांनी जी काही कोरोनाची परिस्थिती आहे ती सुद्धा परिस्थिती त्यांनी सांगितली आणि सर्वांचंच असं मत पडलं की ही कोरोनाची जी चेन आहे ती कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे आणि त्यासाठी लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. आणि हे जे सगळे लॉकडाऊन करताना एक जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि उद्या दिनांक 11 वाजल्यापासून 11 तारखेपासून उद्या दिनांक 11 तारखेपासून 11 वाजल्यापासून 16 तारखेच्या 7 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू करण्यात येतो आणि ह्या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा म्हटलं तर मेडिकल आणि दूध या 2च सेवा चालू राहतील आणि यंत्रमाग व्यवसाय सुद्धा पूर्णपणे बंद राहील. तेव्हा या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग द्यावा आणि ही कोरोनाची जी चेन आहे ती ब्रेक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि हा 5 दिवसाचा जनता कर्फ्यू सर्वांनी यशस्वी करावा. हातकणंगले तालुक्यातील मिणचे सावर्डे इथल्या रिकाम्या पोत्यांच्या गोदामाला रविवारी मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून आज सकाळपर्यंत आग धुमसत होती. सावर्डे इथले इब्राहिम मकानदार हे साखर खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी कापूरवाडी मार्गावरील खडकपट्टी भागातील संजय देसाई यांचं जुनं पोल्ट्री शेड भाड्याने घेतलंय. या शेडमध्ये ते साखरेची पोती तसंच रिकामी पोती ठेवतात. रविवारी रात्री या शेडला अचानकपणे आग लागली. शेडपासून जवळच असलेल्या जैन मंदिरातील मुनींना आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना याची माहिती दिली. स्थानिकांनी उपलब्ध होईल त्या मार्गानं पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पेठ वडगाव नगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका तसंच शरद सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आज सकाळपर्यंत ही आग धुमसत होती. या आगीमध्ये रिकामी पोती तसंच शेडचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान या शेड शेजारी असलेल्या सुधीर कोनगोळी यांच्या जनावरांच्या गोठ्याचंही या आगीमध्ये सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. जिल्हा परिषदेचे अर्थ आणि शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव, उपसरपंच अभिनंदन शिखरे, पोलीस पाटील संदीप घाडगे आदींसह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलातील 14 मुलींना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं इथं विशेष खबरदारी घेण्यात येते. संकुलातील इतर मुलं तसंच कर्मचारी अशा 151 जणांचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आलेत. बालकल्याण संकुलात समाजातील अनाथांचं संगोपन केलं जातं. कोरोनाची 3री लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा अंदाज 2 दिवसांपूर्वीच वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर तपासणी केली असता संकुलातील 14 मुलींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.
या सर्व कोरोना बाधित मुलींना शिवाजी विद्यापीठाच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं बालकल्याण संकुल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून आज बालकल्याण संकुलातील 64 मुली, 63 मुले आणि 24 कर्मचारी अशा एकूण 151 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. करवीर तालुक्यातील वडक शिवाले इथं कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतीये. ही वाढ रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात सलग 3 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. 1836 लोकसंख्येच्या वडक शिवालय गावामधील 510 घरांपैकी 430 घरांमधील नागरिकांची आरोग्य उपकेंद्राच्या वतीनं ऑक्सिजन आणि शरीरातील तापमानाची तपासणी करण्यात आली. गावामध्ये सध्या 2 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं 12 ते 14 मे दरम्यान कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात औषध दुकानं, दवाखाने आणि दूध संकलनाव्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. आमच्या वडेश्वर गावामध्ये कोविडचा प्रादुर्भाव चालू झाल्याने 2 रुग्ण सापडलेले आहेत आणि ह्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं 12 तारीख ते 14 तारीखपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये फक्त औषध मेडिकल दुकान, परत दूध संस्था ह्या 2च चालतील. इतर गावातील नागरिकांनी भाजी विक्रीसाठी वगैरे कशासाठी ते येऊ नये आणि गावातील सर्व लोकांनी घरीच राहून सुरक्षित राहा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, एवढी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करतो. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर इथं गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागलाय. त्यातच गेल्या 15 दिवसांमध्ये 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं ज्योतिबा ग्रामस्थांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाकडील अधिकृत माहितीनुसार सध्या ज्योतिबा डोंगर इथं 61 कोरोना बाधित आहेत. खाजगी ठिकाणी तपासणी करून घरी उपचार घेणाऱ्यांची संख्यासुद्धा 50हून अधिक असण्याची शक्यता आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संसर्गाबरोबरच गेल्या 10 दिवसांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळं सरपंच राधा बुणे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीनं कोरोना दक्षता समितीसह सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत कोरोना बाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीच्या उपचारांसह त्यांच्या संपर्कातील लोकांचं अलगीकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांच्यासह पिंटू बुणे, दीपक शिंगे, नवनाथ लादे, लखन लादे, माजी उपसरपंच जगन्नाथ दादरणे, ग्रामपंचायत सदस्य तुषार झुगर, संतोष शिंगे, अजित भिवदरणे, पोपट फुकटे, गोरख बुणे, केदार झुगर, लालू दादरणे, सुनील नवाळे, आनंदा लादे यांच्यासह ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. गावात कोरोना प्रतिबंधक नियम पाळत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य विभागाकडून गावात सर्वे सुरू असून या सर्वेला ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन आशा स्वयंसेविकांकडून करण्यात आलंय. सर्वेची भीती बाळगण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करा. त्यातूनच आपली गावाची व आपल्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. या सर्व्हेसाठी शशिकला धगेकर, रंजना मिटके, संगीता ठाकरे, रूपा मिटके, नीलम जाधव, शोभा लादे, ज्योती सांगळे या कार्यरत आहेत. मूळचे मुरगुड इथले बापूसाहेब चौगुले हे गेली 2 वर्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडे उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. 4 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. पदवीच्या 2ऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या सोहम अनिल मोरे या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मूळचा मिरज तालुक्यातील सोहम मिंचे सावर्डे इथं आजोळी राहत होता. घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून ही दुर्घटना घडली. तरुण सोहमच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होतीये. रेमडेसिवीर इंजेक्शनची जादा दरानं विक्री करणाऱ्या 3घांना कोल्हापूर LCBच्या पथकानं अटक केली आहे. यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. या 3घांना न्यायालयानं 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोरोनाबाधितांवरील उपचारांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरतंय. सध्या या इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. या परिस्थितीचा काही लोकांकडून गैरफायदा घेतला जातोय. या इंजेक्शनच्या बेकायदेशीरपणे साठा करून त्याची जादा दरानं विक्री करण्याचे प्रकार घडतायत. कोल्हापूर एलसीबीनं यापूर्वी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला जेरबंद केलं होतं. आता आणखी 3 एलसीबीच्याच पथकानं अटक केली आहे. मूळचा इस्लामपूरचा प्रणव खैरे या BHMS डॉक्टरसह राधानगरी तालुक्यातील गोतेवाडी इथल्या सचिन जोगम आणि प्रकाश गोते या 3 यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या 3 इंजेक्शन कुठून मिळवली, आत्तापर्यंत किती इंजेक्शनचा काळाबाजार केला, यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. इंडोकॉट इंडस्ट्रीजकडून महिला कामगारांना 12 तास काम करण्याची सक्ती सुरू आहे असा आरोप श्रमिक संघाने केला आहे. सहाय्यक कामगार आयुक्तांनी या संदर्भात संबंधित व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणी श्रमिक संघाने केली आहे. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार गावी परतलेत. त्यामुळं अनेक उद्योग घटकांकडून उपलब्ध कामगारांना जादा वेळ काम करण्याची सक्ती करण्यात येते. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील इंडोकाउंट इंडस्ट्रीजमधील महिलांना अशाच पद्धतीनं 12 तास काम करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी श्रमिक संघाकडे प्राप्त झाल्याचं कॉम्रेड अतुल दिघे यांनी सांगितलंय. या तक्रारींच्या अनुषंगानं सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांचं लक्ष वेधण्यात आलं. 8 तासाचा कायदा असताना जबरदस्तीने 12 तासपर्यंत कामासाठी थांबून घेणं आणि त्यानंतर त्या बाईनं घरी जाऊन पुन्हा घरचं तिला काम असणार आहे. अशा स्थितीत एखादी महिला जर कोरोना संक्रमित झाली तर तिचं काय होईल याचा साधा माणुसकीचा विचारसुद्धा व्यवस्थापन करताना आत्ता दिसत नाही आहे असं आपल्याला माहिती मिळते आहे. या माहितीची सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. एखादा उद्योग व्यवस्थापनाकडून सध्याच्या काळात कामगारांवर अन्याय होत असेल तर कामगारांनी श्रमिक संघाशी संपर्क साधावा असं आवाहन कॉम्रेड दिघे यांनी केलंय. पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथल्या सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिरात होणारा भंडारा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग 2ऱ्या वर्षी रद्द करण्यात आला. मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरातील धार्मिक विधी संपन्न करण्यात आले. दरवर्षी पैजारवाडी येथील परमपूज्य सद्गुरू चिले महाराज यांच्या कासवाकृती मंदिरात भंडारा महोत्सव मोठ्या धार्मिक उत्साहात आयोजित केला जातो. 8 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवास महाराष्ट्रातील हजारो भक्तांची गर्दी होते. मात्र सलग 2ऱ्या वर्षीही यंदाचा भंडारा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनानं सर्व धार्मिक उत्सवांवर आणि समारंभांवर बंदी आणली आहे. तसंच सर्व मंदिरं दर्शनासाठीही बंद केली असल्यानं पैजारवाडीतील चिले महाराज यांच्या कासवाकृती मंदिरात आज भंडारा महोत्सव साध्या पद्धतीनं पार पडला. भंडारा महोत्सवानिमित्त श्रींचा अभिषेक, विधिवत पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम मंदिर प्रशासनाच्या वतीनं मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते पार पडले. दरवर्षी भंडारा महोत्सवानिमित्त नेहमी मंदिर परिसरात गर्दी असायची. आज मात्र मंदिर परिसरात शुकशुकाट पसरला होता. लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोनाबाधितांवर गृह अलगीकरणात उपचार करणं सोयीचं व्हावं यासाठी भाजपच्या वतीनं कोल्हापूर शहरात मोफत औषधं आणि वैद्यकीय सल्ला सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली. कोरोना रुग्णाला मोफत औषधोपचार देण्याच्या सेवा कार्याची सुरुवात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन अपयशी ठरतंय असा आरोप मनसेने केला आहे. मनसेच्या वतीनं इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं करत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी करण्यात आली. राज्यासह जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर बनली असून आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे असा आरोप करत मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करून द्यावी अशी मागणी या निदर्शनाद्वारे करण्यात आली. या निदर्शनामध्ये मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर, शहराध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह मनोहर जोशी, शहाजी भोसले, विनायक मुसडे, राजेंद्र निकम आदींनी सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये 998 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर 1189 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या कालावधीतील मृतांची संख्या मात्र 61 वर पोहोचली आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची जिल्ह्यातील संख्या आज 10,987 वर पोहोचली आहे. शिरोळ नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष राजेंद्र माने याच्या गोडाऊनमधून सुमारे 3.5 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला आहे. राजेंद्र माने याला अटक करण्यात आली असून शिरोळ पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. शिरोळमधील बेघर वसाहत परिसरात चुनाभट्टी मागील राजेंद्र माने यांच्या घरात सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची माहिती शिरोळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरोळ पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईमध्ये सुमारे 3,58,500 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आढळून आला. लोकांच्या आरोग्याला अपायकारक ठरणारा सुगंधी तंबाखू प्रतिबंधित असताना तो विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगल्याप्रकरणी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. शिरोळ पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याबाबत येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. कोल्हापूर दक्षिणमधून लोकसहभागाच्या माध्यमातून पंचगंगा स्मशानभूमीसाठी 1 लाख शेणी देणार. आमदार ऋतुराज पाटील यांची घोषणा. उपक्रमासाठी सहकार्य करण्याचं केलं आवाहन. हातकणंगले तालुक्यातील मिंडचे सावर्डे इथं रिकाम्या पोत्याच्या गोदामाला आग. लाखो रुपयांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची माया कुठे हे मला माहितीये. नामदार हसन मुश्रीफांचा टोला. आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक. कोरोना बाधित मृतांचा आकडा मात्र चिंता वाढवणारा. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी S न्यूज कोल्हापूर हे आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच S न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.